मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो सुंदर असं हिंद केसरी 61 पटात पट्टा मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला घरचा साज म्हणजे मथुर आणि सोबत पाहायला सर्जेराव. अप्रतिम अशी जोडी पळून आज प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आणि संपूर्ण टीम त्यांची आपल्या समोर येते. चला तर मग त्यांची मुलाखत चालू करू. ती गाडी माझ्या मुलीच्या नाव कुमारी वैभवी बाबाराजी तरंगे तरंगपा आणि मथुरची मालक मथुर संस्कृती रणजित पाटील तरंगपा. आणि ती गाडी कुठल्या नावाने पळते? संस्कृती रणजित पाटील तरंगपा. हा पायरा कसा काय जुळणार? आम्ही आज घरची गाडी आहे. आम्ही आदत असल्यापासून आम्हाला पैरं मिळणार. वासरं चांगली पळायचे, दोन्ही वासरं दोन्ही कडनी दोन्ही खांदी पळायचे, पण पैरं काय तसं होईना. तर म्हणून आम्ही दहिवडीच्या 50-50 केसरी मैदानात म्हणलं बघू काय होतंय, म्हणून आदत दोन्ही गाडी पहिली. तिथं आम्हाला पहिल्यांदा क्वार्टर फायनलचा गुलाल मिळाला. आज भागातलं मैदान होतं, काय मनात घेऊन आलेलं आणि आज वाटलेलं का सकाळी ज्यावेळेस 6 महिने झालं आम्ही सोबत बी गाड्या आणल्या, बैल बदलून गाड्या आणल्या. आमची प्रत्येक गटाला गाडी 2 नंबरला उतरायची. दादा माळशिरसमध्ये एक ज्येष्ठ बैलगाडी मालक मला भेटले आता जाताना. म्हणजे तुषार या हे जी 2 नंदी राहिल्यात यांचं नातं विचार आहे दोन्ही नंदीचं, आणि त्या मालकांचं पण नातं विचारा. नक्की काय विषय आहे? आता आमचं मालक आम्ही चुलत पुतणी आहे. बरं. आणि बैल बी चुलत पुतण्याच आहे. अरे वा. बघा, म्हणजे चुलत्या पुतण्याने आज मैदान गाजवलं. गाजवलं. म्हणजे मालकांनी बी गाजवलं आणि बैलांनी पण करून दाखवलं. आता ह्यातला काका कोण? ही काका आहे, शिव काका आहे आणि तो मथुर पुतणे. आणि ह्या दोघांचा वडील पण घरीच आहे. घरीच आहे. पाखऱ्या म्हणून बैल आहे. त्याची पैदासाची वासरं 1 नंबर पाहिजेत सगळी. आणि ही पण त्याचीच पैदास, आणि तो पण हा सर्जेराव विठ्ठलराव डॉक्टरांचा सर्जेरावची पैदास, आणि हा पाखऱ्याची पैदास. म्हणजे घरचीच वासर, घरच्या गायची वासर. जनावराला पण कळतंय की बाबा आपलाच फॅमिली मेंबर कुठेतरी आहे आणि त्याच्यासोबत तेवढ्याच ताकदीनिशी पळलं पाहिजे आपल्याला मालकासाठी. त्याविषयी काय सांग, म्हणजे त्याला पण कळतंय ते. ह्याच्या पाठीमागचा बैलांना बी संघर्ष कळतोय. ती जशी आपण लहान मुलं वाढवले ती तशी आम्ही ही आमच्या मुलाप्रमाणे बैल वाढवले ती. त्यांना बी कळत असेल की बाबा ह्यांना किती ह्यांनी कष्ट करते ती, संघर्ष करते ती, म्हणून त्याचं फळ आज त्याने आम्हाला 1 नंबर हिंद केसरीचा मान मिळवून दिला. हिंद केसरीचा कितवा बोलायला त्याचा? ह्याचा पहिला आहे आणि मथुरचा दुसरा. मथुरने विरकरवाडी आदतमध्ये 1 नंबर. आदतमध्ये 1 नंबर केला हिंद केसरी. आज गाडीवरती कोण होतं तुमच्या? आबी ड्रायव्हर राजरी. गट सेमी फायनल. हा, तिन्ही कसं काय चाललं? चांगला आहे. आता ती विषय काय झाला, पहिल्यांदाच आम्ही एक टेस्ट म्हणून ड्रायव्हर बसवलं होतं. सुरुवातीला आम्ही समाधान ड्रायव्हर मोठेवाडी, तुषार ड्रायव्हर माळशिरस, चिवडा ड्रायव्हर माळशिरस, बाह्या ड्रायव्हर इजोरी, असे बरीच म्हणजे ड्रायव्हर सगळे आमची संबंधातली पाहुण्यातली आहे ती. त्यामुळे आम्ही ती ड्रायव्हर बसवला. आता मैदानाला कुठे गेल्या कुठला ड्रायव्हर कुठल्या मैदानाला येतो नाही येतो त्या हिशोबावर आम्ही ड्रायव्हर बसवायचो. ट्रायल म्हणून आज बसवले. हा, ट्रायल म्हणून. आणि ते पण हिंद केसरी झाले. ते पण हिंद केसरी झाली नाही. नंदी पण झाली. हा, एवढ्या जवळपास 950+ गाड्यांच्या मध्ये प्रथम क्रमांक पटकवला. काय वाटतंय दादा? तर काय शब्द नाही तू बोलायला, गगनात आनंद मावत नाही. आमची आज अपेक्षा होती की आम्हाला गावचं मैदान आहे, आम्हाला गावातली लोक अतिशय नावं ठेवते काय काय की म्हणते ती उंडकी पोर आहे, ती कामधंदा सोडून बैला शेपट मोडत फिरते ती. पण आमच्या एक अपेक्षा होती बाबा गावचं मैदान आहे, गावाशी कमीत कमी गट गावा, गट गावला तरी समाधान आहे. माणसं म्हणणार गावातली की बाबा आयला ह्यांची बैल पळते ती बरं का. आता काय गावाला सांगणार? आता काय ना त्यांचा बी आशीर्वाद आहे. आज फोटोत व्हिडिओ दिसेल आमचं यश. 2012 शर्यत बंदीच्या अगोदरपासून आम्ही ह्या क्षेत्रात आहे. शर्यत बंद झाली त्यावेळेस तरी आम्ही ज्या शर्यत चालू त्यावेळेस पूर्ण गावात बैलांची मिरवणूक काढली होती. आणि आज पूर्ण गावाला आणि पूर्ण महाराष्ट्राला दिसेल हे कष्ट कधीच वाया जात नाही. आज कसा जल्लोष असेल? आता आज नाही काय, उद्या पण बैल पाहिजे, त्यामुळे आज नाही परवा आम्ही 100% गावात म्हणजे पळणार आहे. 100% म्हणजे आजच वासरांना दिले दोन्ही पण वेगळ्या वेगळ्या पायऱ्या. आता मथुर पाखऱ्याचीच आमची पैदास आहे, घरचा साज पाळणार आहे मथुर, आणि त्यासोबत पाखऱ्याचंच वासरू आहे आणि ह्यासोबत दुसरं वासरू आहे. दादा बक्षिसाची रक्कम किती मिळाली? आता बक्षिसाची रक्कम पाठवा आम्ही किती मिळाली? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख. सगळ्यात मोठं आतापर्यंत बक्षीस का तुम्हाला? हा, पहिलेच. पहिलेच. हा, म्हणजे मथुरला पण ती 1 लाख रुपयाचं होतं आणि ही आता 1.5 लाख रुपयाचं. आणि घरचा साज आहे, सगळं घरचंच आहे. आता काय वाटतंय, एवढी मोठी बक्षिसाची रक्कम जिंकली आणि सगळ्यात मोठा सोलापूर जिल्ह्यातला मान जिंकलाय तुम्ही? काय समाधान आहे बघा. जेवढं कष्ट केलंय, 15-20 वर्षाचा आमचा संयम, त्याच्या कष्टाला आज फळ मिळालं. ह्यांच्याकडून जे आमच्या अपेक्षेप्रमाणे ह्याने आम्हाला सगळं दिलंय. आज ज्यावेळेस सीमे निघाला नाही त्यावेळेस मला एक वाटत होतं की बस फिटलं आपला जर 9 जर नंबर झाला तरी 1 नंबर एवढा जल्लोष आमचा 2 दिवसात गावात होणार होता. पण आता त्याच्या दुप्पट जल्लोष गावात होणार तिथं केला जल्लोष आणि केला. आता कसं आहे, शेवटी आनंद आहे.
होणारच. एक प्रेम असतं नंदीविषयी आणि नंदी पण आपल्या पळाच्या माध्यमातून ते व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. कडे येऊया. नमस्कार. काय सांगाल मथुरच्या विषयी? आज मथुर सुद्धा तुमच्या सर्जेराव बरोबर पळून काका पुतण्याची जोडी ही माळशिरसच्या 61 फाटीच्या हिंद केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आणि तुमच्या घरापासून काय अंतरावरतीच ही फाटी आहे? काय हो, सांगाल? अर्धाच किलोमीटर अंतर आहे. फक्त एक डोंगर मध्ये. हा, एक डोंगर मध्ये. काका पुतण्याच्या जोडीच्या विषयी काय सांगा? आता दोन्ही वासर आहेत, हा. त्यांना गुरु एकच हा. आहे, तेव्हा त्याचा फोटो ती आहे, त्याची पैदास आहे ही त्या पाकऱ्याची. आणि ते शिकवायला पण तेच आहे, टांग्याला छकड्याला चालतोय, टिपणीला ही चालवतो त्याच्या संगत. म्हणजे अजून त्याच्या मला वाटतं पैदाशीसाठी वापरतात. हो, पैदाशीसाठी ओळख चालूच आणि आहे. या भागात फेमस आहे. बरं, हो, एक नंबर ओळख. दादा त्याचं नाव घेतलं, भावनिक झालाय, काय सांगा? आता काय त्याच्या ह्याच्यामुळे जर आशीर्वादानं आम्हाला यश मिळालंय ना. सुरुवातीला ह्याला चालू केला, 1 महिना पळवला की ह्याला झाला लंपीतनं संघर्ष करून करून नीट झाला. त्यानं पाहिजे तेवढं आपल्याला यश दिलं. त्याच्याकडून आता काय आपली काय अपेक्षा नाही. मथुरच्या डोळ्यातून पण अश्रू वाहता येतात का? काय सांगाल? म्हणजे त्याला पण जाणवते की त्याला बाबा- सुद्धा जाणवतं मालक आपल्यासाठी काय करतोय, त्याच्यासाठी आपण काय करावं. हा. त्याला पण जाणवतं, शेवटी त्याला पण आत्मा आहे, जीव आहे, सगळं कळतं जनावराला. पण आपल्यापेक्षा हुशारच असते तिथे. बरोबर. दादा, त्याच्या करिअर मधला सगळ्यात मोठा विजय. हो, सगळ्यात मोठा विजय, आता दुसरा विजय त्याचा. हा विजय सर्जेरावचा आणि मथुरचा विजय कुणाला समर्पित कराल? आमच्या संपूर्ण टीमला हा विजय समर्पण आहे. कारण आम्ही गटाला जरी मार खाल्ला तर ही काय आमची टीम आहे ती एक दिवस आम्हाला असा येतो, बिस्किटचं पुढं खाऊन बी पोरं येते ती मैदानातून. एवढा संघर्ष नाही जरी काय मिळलं तरी तेवढ्यावर आम्ही येतो. ती काय अशी अपेक्षा पण करत नाही ती घ्यायला आम्ही संघ आलोय म्हणल्यावर ना कुठं तर आम्हाला मोठ्या हॉटेलात जेवाय घालावं, काय नाही. टीम आमची सगळी चांगली आहे, त्यामुळं आजचा विजय पण त्यांनाच समर्पितच आहे. नंबर सांगा तुमचं, म्हणजे पायऱ्यासाठी कॉन्टॅक्ट करतील बैलगाडी मला. कोण नियोजन करतं दोघांचं? ती काय ती एक पुतण्याच आहे तो माझा. बरं, नाव सांगा की नंबर सांगा. नंबर 7507065031. परत एकदा सांगा. 7507065031. चालतंय. धन्यवाद दादा. 7-8 मिनिटं.